सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? मामाने शेवरी वगैरे आणली, आता तिकडे चाललेले आहेत. कोंबड्या बघा, इकडे खूप सारी शेवरी आणून ठेवली. आत्ता शेळ्यांना पाणी वैरण केलं आणि आम्ही दोघीजणी बसले जेवण करायला. थोडंसं टिपकाय लागले, कपडे वाट टाकलेत. वातावरण बघा कसं झाले, कपडे पण सुकून देईना आता पाऊस. आधी येत नव्हता, नुसतं वारं होतं ना, आता यायला लागलाय. आणि तिकडे बघा ती बसली अशी एकटीच आहे. आज कुठे गेले काय माहिती. चपाती खाते. तर जेवणात आज काय काय बघा, चपात्या बनवल्यात, भाकरी बनवल्यात आणि सकाळी गणेशच्या डब्याला छान अशी शिमला मिरची केली होती भरून. त्याला ना आवडायला लागली. आमच्याकडे कामाला जे ताई येत होत्या त्यांनी बनवली होती. मग तेव्हापासून तो शिमला मिरची खायला लागला, तर खात नव्हता. आणि सोमवारच्या बाजारातून मी कारली आणली होती, ती पण छान अशीच म्हणजे गोल चकत्या करून शेंगदाण्याचं कूट, टॅमॅटो, लसूण, कोथिंबीर कुटून घातली, घरचा इसूर घातला आणि अशी बनवली कारल्याची भाजी. इकडे आहे दोडका, ठेसा ग्लासात कुटून ठेवला आहेत त्यांनी. आणि माझा आहे उपवास, त्याच्यामुळे मग काय रोजचं सारखं साबुदाणा खिचडी. इकडे खूप सारे शेंगदाणे भाजून घेतलेत, मिरच्या आहेत. आणि आम्हा दोघींचं चालू आहे दुपारचं जेवण. जायचं आहे आम्हाला मिरच्या तोडायला उद्या बाजारासाठी. कामावरून घेतली, नाही बघा वातावरण कसं झालंय. आणि आम्ही दोघे बसलो आता जेवण करायला. ती तिकडे झोपली एक जण आणि ही इकडे बसली आहे. तर आता जेवण करतो आणि जातो हे करायला, मिरची तोडायला. फक्त मिरची आणि टॅमॅटो सकाळीच तोडणार आहे. मग आमच्या भाज्या सांगा कशा वाटल्या छानपैकी सगळ्या. आज भाज्या 3 केलेल्या आहेत. एक कारलं, शिमला मिरची आणि इकडे छान असा दोडका. दोडका बरेच दिवसांनी मी काल मार्केटमधून आणला होता, 20 रुपये पावणी. तुमच्याकडे दोडका कसा आहे, कारली कशी आहेत? कारली पण काय झालं, थोडी छोटी छोटी होती म्हणून 15 रुपये पाव. आणि इकडे शिमला मिरची जी आहे ती 20 रुपये पावणी आणली होती. तुमच्याकडे कसे पालेभाज्या म्हणजे भाज्यांचे रेट आहेत ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. काल गणेश अजून एक घेऊन आला होता मांजराचं पिल्लू. मी बाजारावरून आले तर ते इतकं ओरडत होतं. तो म्हणला की त्याला सोडलं. काळ्या पण आलाय, तर काळीची भाकरी देते. आता काय होतं, तर काळ्या घे. ह्या काळ्याला ना बळच खायला लावावं लागतं. असं तर काळ्या आहे. मग काय झालं, ते मांजराचं पिल्लू गणे इतकं ओरडायला लागलं, इतकं ओरडायला लागलं, खूप ओरडत होतं. मग आमच्या एक जाऊबाई आहेत, त्यांना मांजराचं पिल्लू हवं होतं, त्यांच्यात खूप सारी उंदरी झालेत. मग मी ते तिकडे नेऊन सोडायला लावलं. काय झालं असतं, छोटं होतं, हे मोठे बोकेत आमचे सासा सोनी त्यांनी मारलं असतं. तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये. खा बाबा, खा तेवढी खा.